तर हे बघा मित्रांनो, पाऊस म्हणजे मग आता अर्धा तास झालो पाऊस लागता, म्हणजे जोरातच लागता. तर हे बघा, एवढं कधी पाऊस लागाक नाही होतो हल्ली 2-3 दिवसात, पण आजच लागता. मी आता खळ्यात उभो आहे, म्हणजे हे बघा, ह्या आपला घर आडे ह्या बाजू, ह्या नवीन घर, त्याच्यानंतर गेल्या वर्षी ह्या बांधलं तडेचा. तर खळ्यात आपले कुत्रे आहेत. तर पाऊस बघा कसलं लागता, म्हणजे माका वाटतं उद्या सकाळी मासे चढवतलो. मित्रांनो कशा असतं, मी प्रसाद अडकर तुमचा एका नवीन व्हिडिओ स्वागत करते. तर मित्रांनो, काल जरा रात्री पाऊस लागलो बऱ्यापैकी. यातला आज सकाळी लागात, पण थोडंच लागलो सकाळी. कॉलेजवरशी नेलं आहे 11 वाजता येईल होय. आणि येऊन हे बघा गाय सोडलं आहे, भाऊन आधीच सोडलेलं आणि मी आता घेऊन येलं आहे बाळी आपली हे बघा गाड्या. तर स्टॉपवर आहो, पाठीमागे दादा आणि शैलादा. तर आता आपण ना तेरशांच्या घराकडे जाऊया, जरा काय भात शेतीचा काय झाला तर बघूया. चला तर मग आता डायरेक्ट थंच जाऊन भेट आहे. हे बघा हे ढोरा सोडलेली आहेत. ढोरा म्हणजे काय, भाऊंची 3 आणि आमची 1 गाय. हे बघा हड्या आणि भाऊ तकडे येतो बघा. तर मित्रांनो, आता पाऊस जरा लागलो, म्हणजे 4-5 दिवस काय पाऊस लागतच नव्हता, नुसता तापत होता. मे महिन्यात जेवढा तापक नाही तेवढा आता तापत होता 4 दिवसापूर्वी. तर कालपासून ना जरा पाऊस लागायला सुरू झालो. तर आता मी खाली आपल्या वाप्यांकडे गेलो, म्हणजे तेरशांच्या घराकडे. ह्या काय पडला, काय पडला नाही, पाईप घेतल्याने. तर माझ्यासोबत कोकणी गाडी अवकर म्हणजेच बाळू. तर पाठीमागे बघू शकता ही उकळ बिकळ घालून झाली आहे, म्हणजे जरा ताट वापे येतं ते. आणि हे बघा हे 3 वापे पेरलो. तो एक पेरूचा विचार चालू होतो, पण पप्पा म्हणाले पुरतो तरू, त्याच्यामुळे पेरूक नाही. तर तरव बघा कसं आता हिरोगार दिसतं, तुमका दाखवते. आणि काय माका वाटतं तरव ना जरा पातळ पातळ येतो, कारण तरव पेरल्यापासून पाऊसच नाही लागा, तरी बरंचसं म्हणजे पातळ पातळ दिलं आहे बघा. म्हणजे बघा झालं साधारण तरी झालं, पण एवढ्यात काय लावूचो नसता तर, म्हणजे अजून जरा वाढाक द्यायचो असता बघा. तर हे 3 वाफे पेरलेले आहेत. ह्याच्यात पेरलेला घाटी पंकस, म्हणजे ही फाळी मोठी आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यात काहीतरी दप्तरी पेरलेला, आणि ह्याच्यात शुभांगी. तर असा कायसा पेरलेला थंय काय भात पेरा येऊक नाही वाटतं. तर हे बघा उकळीसूनच फिरते. हे जरा आमका ना वापे ताट येतात उकळीचे, म्हणजे ह्याच्यात ना पाऊस लागलो ना पहिलं का हरियाळी एक सुरुवात होता. हे बघा ही मेरा ओढलेली आहे, नंतर कसा नंतर चिखल सगळं असतं त्याच्यामुळे मेर रवत नाही. तर हे बघा म्हटलं आज भात शेती बघून येऊया कितपर्यंत काय झालं. आता पाऊस नाही तो, हे माका वाटतं भात येऊकच नाही बघा. थैला भात पावसामुळे मेला वाटतं, म्हणजे पाऊस येऊक नाही ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यात जरा पातळच दिसतं तर, म्हणजे हे 2 वाफे आहेत ना ते पातळच दिलेत. तो घाटी पंकज जरा चांगलं येईल तर. तर गाय सोडलं आहे. तर मित्रांनो गाय सोडलं आहे बाळूंच्या वाप्यात देवळाकडे महापुरुषाच्या. तर म्हटलं खाली भात शेती बघून आहे, म्हणजे हल्ली 4-5 दिवसात ना काय व्हिडिओ खायचं पडलो नाही होतो, म्हणजे मिनी ब्लॉगसुद्धा करूक नाही होतं आणि ब्लॉगसुद्धा नाही झालेलो. तर येईल आहे मी आता खाली. त्या बाजूक ना मित्र आहे माझं थोडं तर मित्र एकाच बघून हसत होते, बाकी काय नाही. विहिरीत किती 3 इंजन आहेत. तर हे बघा आताचा पावसात ना असा हिरव्यागार दिसताला बघू शकतास तुम्ही. 3च वाफे पेरलं मी आता सलूनाकडे. तरी हा बघ काय झाला का. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही घरात जातो. भात शेती बघून झाली. तर नारायण म्हणजेच त्याचा टोपण नाव बाळू हा. तर त्याचा पण यूट्यूब चॅनल हा कोकणी गाडी अवकर म्हणून. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा त्याच्या व्हिडिओंका सुद्धा. आणि आमच्या गावात ना ते 3-4 आहेत ना यूट्यूब चॅनल आले, म्हणजे
चिलू एक ह्यो कोकणी घड्याळकर, कोकणी संकेत, कोकणी पप्पू आणि मालवणी ब्लॉग्स म्हणजे गुरुदेवचं चॅनल. तर आता आपण घरात जातो. पण होतो ना रे तिकडे कोकणी संकेत म्हणजे कोकणी संकेत बसलो आता बॉल आमच्यावर बसला हे बघा पडले. तर असेच पावसाळी क्रिकेट खेळतो उन्हाळ्यात मधल्यातल्यात पावसातही रस्त्यावर. तर मित्रांनो आताच झोपलेलं आहे, तो उठलं आहे, फ्रेश वगैरे झालं आहे. तर पाऊस बघला तर जोरातच पडत होतो. तुमका दाखवते पाऊस कसं पडतात. म्हणजे आज हल्ली 2-3 दिवस ना पाऊस लयच जोर करता. म्हणजे हल्ली 4-5 दिवस तर पाऊस नाहीच होतो. मे महिन्यात जेवढा तापक नाही तेवढा ह्या 4-5 दिवसात तापत होता. पण आता आमच्या जीवात जीव येईल, कारण भात पेरल्यासून अजिबात पाणी न होताच सर्वात. तर हल्ली 2-3 दिवस तर जरा लागता. अजून तसं काय जोरात लागत नाही. म्हणजे व्हाळा वेळांचं पाणी येईल काय माहिती नाही. अजून आता दाखवते. तर मित्रांनो हे बघा काळोख केल्या ना. आता वाजले संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता कसलो काळोख केला ना. तर मळबटच हा आणि पाऊससुद्धा लागता. आणि हे बघा आपलं ससो बाळगलेला झाडी मारलेली आहे त्याच्यामुळे सोन दिसत नाही. बघा बबड्या, त्याचं नाव काकान बबड्या ठेवलेला. बरं बघा आणि हे बघा पाऊस बघा काय लागता. आपण छोटीशी अशी एक बाग केलेली आहे बघा. म्हणजे गुलाब वगैरे जास्वंद वगैरे लावलेले आहेत. तर मित्रांनो आता मी बघा पावसात काय आवाज येत नसतो छत्री घेतलं आहे. आणि आता मी पाठी उभं काका. तर व्हाळात पाणी येईल का बघ. व्हाळात पाणी येईल काय बघू जातं. म्हणजे पाऊस काय तसं थोडं लागतं बघा. हो मग का खरं आता मी व्हाळात बघून येतो. खेळत जायचं होतं आता माझाच आता. तर आता आपण गोंडरवर जाऊन नाही पाणी येईल काय तरी फक्त इलाय खाली चल. तर पाणी येईल काय बघून आहे. तसं पाऊस लागता 2-3 दिवस पण आज बऱ्यापैकी लागता. बघा उकळ बिकळ अशी घातलेली होती ना ती तापान खडका झालेली. पण हल्ली 2 दिवस ना हे बघा नरम झाली. पाणी तर थोडा दिसता नाही पण पाणी नाही आहे तसा नाही. पाणी येऊकच नाही. डोपकन तर जरासा हा डोपकन तो हा जरासा कोणता काय पाणी येऊक नाही. तर बघा हडे ह्या साईडची डांगेवडा आणि ह्या बाजू आपली घरा. तर उमाका आता काहीतरी खाली गेला. तर मित्रांनो मी आता जातोय घरात. पाणी असंच बघू केलेलं आहे. म्हटलं गेला काहीतरी बघूया. तर 2-3 जणांनी विचारलेलं आहे माका की तू जो ससो बाळगलंस तो व्हिडिओत दाखवूक नाही होतंस. तो मग व्हिडिओत दाखव. म्हणजे आमच्याच गावातले होते. तर म्हणून आज तो व्हिडिओत दाखवला आहे. म्हणजे आता हाणून ते का ना 2-3 महिने झाले हाणून. 2-3 महिन्याचं लहान पोरगं होतं. म्हणजे लहान पिल्लू होतं त्याचा. तेव्हा घेऊन येलेलं आहे. दूध वगैरे घालून त्याका एवढं मोठं केलं. विकण्यासाठी गिरायका पण इल्ली पण आमका तो देवचो ना. त्याच्यामुळे मी नाही म्हणून सांगितलं आहे. तर असं काय नाही काहीतरी आपण बाळगलो. 3 कुत्रे, 2 मांजरा, 1 ससवा, 1 गाया. प्राणी संग्रहालय जागा आहे. हे बघा आता गाडींकडे येईल आहे. आपले गाडी लागतात. हे हडे 2 आहेत ते आपली एका म्हणजे आपली काकासाहेब आणि अमायाची गाडी आहे. वासू काकाची आहे. हे गुरुदेव आणि ही कोणची तरी नवीन आहे. हे किरणदादाची आहे. आणि थंय मुन्याची आपल्या. तर ते बघा म्हातारा डोंगरी बघा कशी दिसता.
आता पावसात म्हणजे भात तरु वगैरे लावून झालं ना का आपण तिकडे जातलो म्हणजे गुरा चरूसाठी. तर असा काहीसा वातावरण झालं आहे बघा. अर्षा काय थंडी लागता काय तुका इथं घातलं असता. पाऊस बघा काय पडता तू बाहेर जाऊच नाही आताच लय पाऊस बघा कसलं पडता. आणि या बघा हाय बबली आहे या बबली चाय पिते फुटी चाय आणि सोबत बिस्किट आहेत. तर मित्रांनो पाऊस बघा कसं लागता जोरदार. आणि तुमका हे बघा ही वेली दाखवून आणलेले ही कारल्याची आणि म्हणजे हय झा केलंय हो इलय म्हणून सांग. आणि हय ना सश्यासाठी एक वेल लावलेला आहे म्हणजे रताळ्याची बोलतात त्या का हय काहीतरी वेल लावलेलं आहे माकाच दिसणार ना आता काही ते. तर हा बघा असा घर आपला आहे म्हणजे ह्या अंदूच खळा बांधलं म्हणजे असं छप्पर टाकलं. त्यांनी हे बघा वाप बघा कसं म्हणजे मासे चढाक होय ना असं पाऊस लागत नाही थोडक्यात. तुमका आता भात शेती दाखवते म्हणजे अंदू कसा माहिती पाऊस जरा लेट लागलो ना त्याच्यामुळे तरवे होत ना लोकांचे ते पातळ पातळ येईल. ते बघा मध्ये मध्ये ना तरवत नाही बघा खय खय इलो तर इलो नाही तर नाही. हे बघा सगळा आपल्या घराच्या समोर म्हणजे हा बघा हा आपला हडे घर हा आणि या घराच्या समोर आहे बघा सगळं म्हणजे खाली वापे आहेत आमचे आणि हे वर सगळे कोणते कोणते आहेत. ते आपल्याकडनं आता गाय बांधायची आहे चराक सकाळी. तर ती बघा थंय ना आरती काकी खत पेरता. आरती काकी म्हणजे स्वामीची मम्मी हे बघा म्हणजे आता कसा पाऊस लागता ना त्याच्यामुळे खत मुळांका लागताला तरव्याच्या. तुमका जसं सांगितलंय की बहुतेक जण आता अशी खत पेरतली तर मम्मी पण माझी गेली आहे खाली खत पेरू. तरी बघा माया काकी अडे बघ हे बघा माया काकी खत पेरता. कसं हिरवं करा हे कुळदाचे वापेत 1 2 आणि 3 हे सगळ्याच कुळदाचे वापे आहेत ना. हे बघा हे सगळेच कुळदाचे वापे आहेत म्हणजे हा तर पाऊस कंटिन्यू चालूच आहे बघा. मित्रांनो आता चायनीजला गेलेलो त्याच्यामुळे ब्लॉगची एंडिंग करू जरा उशीर झालो. तर आजच्या व्हिडिओत दाखवतो एवढाच होता की पहिले 4 दिवस भात पेरल्यापासून पाऊस नाही होतो. तर बऱ्यापैकी वाढलेलो सत्य आहे बघा. लाईट गेलेली इली तर किती वाढलो आणि कितपत वाढलो तर भाऊक गेलेलं आहे आणि पातळ झालो आता थोडं पाऊस नसल्यामुळे. तर म्हटला किती दिवस ब्लॉग पडक ना ते तर म्हटला आज ब्लॉग करूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. चला.